आणि या सर्व पथनाट्यांतून जनजागृती होणे ही तर श्रींची इच्छा। गणपती बाप्पा मोरया, चला चरणी प्रार्थना करू, बुद्धी साऱ्यांना येऊ दे, बुद्धी साऱ्यांना येऊ दे। कीर्ती कॉलेज एनएसएस युनिट आपल्यासोबत सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत। खेतवाडीचा गणपती जवळजवळ 65 वर्षापूर्वीची परंपरा, भव्य, उंच आणि आकर्षक मूर्तींचे माहेरघर म्हणजे खेतवाडीचा गणपती। नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। मित्रांनो, आपण आलो आहोत मुंबई CST रेल्वे स्टेशनपासून 4.5 किलोमीटरच्या अंतरावर, तसेच वेस्टर्नच्या ग्रँट रोड रेल्वे स्टेशनपासून 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर RTO नंबर MH01 म्हणजेच मुंबईमधील गिरगावच्या खेतवाडी येथे। खेतवाडी मुंबईच्या गिरगावात असणारी खेतवाडी गणपतीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध। खरे तर खेतवाडीच्या गल्लीचे हे शेवटचे टोक। मित्रांनो, खेतवाडीच्या गल्लीमध्ये शिरताच आपल्याला उजव्या हाताला हा पहिला गणपती लागतो। चला आज जाऊन बघूया। या खेतवाडीत आपल्याला गणपतीचे विविध रूप पाहायला मिळतात। सुंदर श्रीकृष्णाच्या स्वरूपात गणपतीची मूर्ती साकारलेली दिसली। गणपतये नमः। गणपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ। गणपतीला कृष्णाचं रूप दिलेलं आहे। कृष्णाचं रूप आता जे स्त्री अत्याचार चाललंय ना जी, त्याला जेव्हा महाभारतामध्ये आपला द्रौपदीच्यासाठी तर कृष्ण भगवानच धावून आले होते जी। तर आम्ही विचार केला की कृष्णाच्या रूपातच गणपती आणूया आणि हे जे अत्याचार चालू आहेत त्याच्या विरोधात थोडी जनजागृती करूया। काही असं परत कधीच लाईफमध्ये घडलं नाही कोणाच्या पण। जी जी। मित्रांनो, या खेतवाडीला येण्यासाठी आपल्याला ग्रँट रोड हे जवळचे स्टेशन आहे। ग्रँट रोडच्या ईस्ट बाजूला उतरून आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर इथे येता येतं। मित्रांनो, जर तुम्हाला लवकर दर्शन हवं असेल तर इथं आपल्याला गेट पास सुद्धा मिळतो। त्याची साधारण 30 रुपये किंमत आहे। आपण हा 30 रुपयाचा गेट पास घेतलेला आहे आणि आता चला दर्शनाला। यहाँ पे 9 मूर्ति है और कृष्ण के 9 अवतार यहाँ पे दिखाए गए हैं। ये है कल की अवतार है, 10वां अवतार। ये 10वां अवतार, कल के अवतार। कितना फुट का? 47 है। गए साल था 42 था। गए साल का 42 था, अभी ये 47 का है। महाराष्ट्र का टॉलेस्ट। महाराष्ट्र का टॉलेस्ट। मित्रांनो, असं सांगतायत की ते महाराष्ट्रातला सर्वात उंच गणपती 47 म्हणजे 47 फूट उंच ही मूर्ती आहे। विष्णूचे 10 अवतार येथे साकारण्यात आलेले आहेत। मत्स्य अवतार, कासवाचा अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, दशरथी राम अवतार, बलराम अवतार, भगवान गौतम बुद्ध अवतार आणि 10वा कल्की अवतार।
मित्रांनो अतिशय सुंदर मूर्ती. असं सांगितलं जातं की इथं ही मूर्ती 47 फूट उंच आहे. याने महाराष्ट्रातली सर्वात उंच मूर्ती ही आहे आणि ही कल्की अवताराची आहे. अतिशय सुंदर मूर्ती मित्रांनो. उंचच उंच इमारती आहे मित्रांनो. मित्रांनो आपण तिकडं गणपती बघून आलो. आता डाव्या हाताला या गणपती मंडळामध्ये जाऊया. हा गणपती अग्नीच्या स्वरूपात दाखवला गेला आहे. देखाव्यामध्ये गणपतीच्या दोन्ही बाजूला अग्नितत्वाचे महत्त्व यांचे बोर्ड लावलेले आहेत. कुठली थीम आहे सर ही? ही आपली अग्नी थीम आहे. अग्निदेवाचं स्वरूप आहे आपलं यावर्षी गणपती बाप्पाचं. अच्छा. आणि किती फुटी उंची आहे? प्रभाव वगैरे सगळं बघून मूर्ती 30-35 फुटाची तरी आपली मूर्ती आहे. 30 फूट. आणि तुमचं किती वर्ष आहे? हे आपलं 44वं वर्ष आहे. 44. आणि मंडळाचं नाव काय म्हटलं? ओम दांडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दहावी खेतवाडी. याच गणपतीच्या बाजूला इथे उजव्या हाताला अजून एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर. एखाद्या राजवाड्याप्रमाणे या गणपतीचा देखावा सादर केला होता. आपल्या मागे आहे खेतवाडीचा युवराज गणपती. दहाव्या गल्लीचा बाप्पा खेतवाडीचा. या बाप्पाच्या देखाव्यात रामायणातला काळ सादर केला गेला आहे. विनायक मोर्या गौरी सुतत्मेश्वर पिता महेश्वर. येथे श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या मूर्त्या पाहायला मिळाल्या. लंबोदर पेतांबर रिद्धी सिद्धी दाता विघ्न विनायक मोर्या. येथे भगवान विष्णूचा अवतार गणपतीच्या स्वरूपात दाखवला गेला आहे. एक से एक थीम आहेत मित्रांनो आणि एक से एक स्वरूप गणपतीला दिलं गेलेलं आहे. खेतवाडीमध्ये हे पाहण्यासारखं आहे मित्रांनो. जसा लालबागचा राजा प्रसिद्ध आहे तसाच इकडचा खेतवाडीचा गणपती पण पाहण्यासारखा आहे. मूषक सवारी है हाथों में मोदक है गण के राजा गणराया. खेतवाडीचा चिंतामणी गणपती. भव्य आकर्षक सुंदर मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळते. मोरया 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 बाप्पा मोरया मोरया मित्रांनो आता आपण बघितला खेतवाडीचा चिंतामणी गणपती. मोरया 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 बाप्पा मोरया मोरया मोरया. लंबोदर पेतांबर काही छोट्या स्वरूपाचे गणपती देखील पाहायला मिळतात. विनायक मोरया गौरी सुतत्मेश्वर पिता महेश्वर. हे गणनायक मोरया मूषक सवारी. कृष्णागौर गणपतीचे स्वरूप आपल्याला इथे पाहायला मिळते. राजा गणराया कोई भगत तुझको दिल से पुकारे. इथे शेषनागावर मूर्ती साकारली आहे. त्याच बाजूला डाव्या हाताला आपल्याला खेतवाडीचा राजा गणपती बघायचा आहे. तो दुख हरता बाबा तू आया. येथे विष्णू पुराणाचा देखावा सादर केला आहे. चित्रात राक्षसांचा संहार करताना भगवान विष्णू दाखवले आहेत. मोरया 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 बाप्पा मोरया मोरया मोरया. तू ही पिता है तू ही महतारी तुझ में समाय. आताच आपण खेतवाडीचा राजा बघितला. ओम गण गणपतये नमः.
एखाद्या महालाचा देखावा आपल्याला इथे पाहायला मिळतो. आता आपण चाललो आहोत खेतवाडीचा लंबोदर या ठिकाणी. आपण मागे पाहिलं गरुडावर बसलेली मूर्ती होती आणि आता आपण चाललोय खेतवाडीचा लंबोदर या ठिकाणी. उंच उंच मूर्त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. एवढ्या उंच की त्या कॅमेऱ्यात सुद्धा मावत नाहीत. आताच आपण पाहिला खेतवाडीचा लंबोदर गणपती. आता आपण आलो आहोत खेतवाडीचा सुखकर्ता या गणपतीकडे. या देखाव्यात गणपतीला नारी शक्तीच्या स्वरूपात दाखविले गेले आहे. एका पौराणिक कथेनुसार पार्वती माईला एक राक्षस त्रास देत होता. भगवान शंकर देखील त्या राक्षसाला मारू शकले नाही. तेव्हा गणपतीला हे समजल्यावर त्यांनी स्त्रीरूप धारण करून त्या राक्षसाचा वध केला. मित्रांनो, आताच आपण खेतवाडीचा सुखकर्ता हा गणपती बघितला. सर 5 पाहिजे होता. किती देऊ? 100. मित्रांनो, 100 रुपये पर पर्सन. जर तुम्हाला लाईन लावायची नसेल तर 5 देऊन यायचं आहे. गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा. या देखाव्यात पंढरपूरचे विठ्ठल रुक्माई गणपतीच्या मागे दाखविले गेले आहेत. या देखाव्यात पंढरपूरच्या मंदिराची प्रतिकृती दाखवण्यात आली आहे. आताच आपण पाहिला मुंबईचा सम्राट. विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीच्या मध्ये गणपतीची मूर्ती साकारली होती. इथं आजूबाजूला आपल्याला मेटलची दुकानं दिसतात. खेतवाडीत लोखंड स्टीलचे भरपूर दुकानं पाहायला मिळतात. हे रॉ मटेरियल मोठमोठ्या इंडस्ट्रीला जॉब बनवण्यासाठी सप्लाय करतात. या देखाव्यात भगवान शंकरासमोर नंदी असण्याचे महात्म्य दाखवले गेले आहे. इथं आपल्याला मेटलची दुकानं सुद्धा पाहायला मिळतात. इंडस्ट्रियल मेटल्स इथं असतात. रॉ मटेरियल इथून मिळतं. हे एक दुकान आहे. विष्णुरूपी गणपती आहे, पाहूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी येथे महाभारताचा देखावा दाखवण्यात आला आहे. श्रीकृष्ण रूपी गणपती शेष नागावर बसलेले आहे. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्व 71 सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव.
सर्वकार्येषु सर्वदा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु या देखाव्यात जंगलाची थीम दाखवली गेली आहे. गणपतये नमः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि किती मोठी उंच इमारत मित्रांनो. या परिसरात जवळजवळ 50,000 स्क्वेअर फूट असा प्रॉपर्टीचा भाव आहे. वक्रतुण्ड महाकाय या देखाव्यात बाळकृष्ण दहीहंडी फोडताना दाखविला गेला आहे देव सर्वकार्येषु सर्वदा आणि मागे श्री गणेश शेषनागावर उभे असलेले दाखविले आहे. आपल्याला दोन्ही बाजूला मेटलची दुकानं दिसत आहेत, स्टीलची दुकानं आहेत. ही मेटलची किंवा ही स्टीलची गल्लीसुद्धा तुम्ही म्हणू शकता. इंडस्ट्रीयल स्टील येथे मिळतात. हेतवाडी गल्ली संपल्यावर बच्चूभाई पोलीस चौकी चौक लागतो. त्या चौकात कुंभारवाड्यातला गणपती आपल्याला पाहायला मिळतो. येथे सुद्धा आपल्याला सुंदर मनमोहक भव्य मूर्ती पाहायला मिळते. मित्रांनो, इथं पथनाट्य सादर करतायत. ते पथनाट्य काय बघूया. झाली का तुमची तयारी? लोकांवर आपली वाट बघतायत. हो, पण आमची तिथं जाण्याची इच्छा होत नाहीये. हो, तिथं घडत असलेला स्त्री अत्याचार पाहून आम्हाला तिथं येण्यास असुरक्षित वाटतंय. पण का? नक्की काय घडतंय असं लोकांवर? का? चला पाहूया काय घडतंय ते. बाबाच्या चरणी प्रार्थना करू, बुद्धी साऱ्यांना येऊ दे, बुद्धी साऱ्यांना येऊ दे, त्यांच्या डोक्याची घाण निघू दे. गणपती बाप्पा, मला या अत्याचारातून वाचव, सोडव मला, सोडव. हे गणराया, मला या त्रासातून वाचव, सोडव मला, सोडव. हे गणराया, मला या वेदनातून वाचव, सोडव मला, सोडव, सोडव मला, सोडव, सोडव मला, सोडव, सोडव मला, सोडव, सोडव. नमस्कार, कीर्ती कॉलेज आपल्यासोबत सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत. किती उशीर झालाय, ना एक बस ना टॅक्सी. आई वाट बघत असेल. हे आयटम ए सोड, चल ना माझ्यासोबत. सोड तू, सोड. चल ना माझ्यासोबत, मजा देतो तुला मी. पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करेन तुझी, फाशीला टाकशील. तू मला फाशी देणार? अगं फाशी तेव्हा देशील ना जेव्हा जिवंत राहशील. सोड. हे घे. असं तेवढंच भेटलीस, आता कुठे जाशील? तू परत आलास माझ्या मागे, सोड मला. ते सगळं सोड, लग्न कधी करशील ते सांग. शी, तुझ्याशी लग्न आता मी विचार पण नाही करू शकत. तू माझी ना तर कोणाची नाही होऊ शकत. काय ग, किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला? हा, तू मला एक सगळं नाटवंड देऊ नाही शकलीस. सासूबाई पण यात माझी काय चुकी? तुझी काय चुकी? तुझ्यामुळे माझ्या मुलाच्या मर्दांवर सगळे प्रश्न उठवतात. वांस कुठली? अरे हे बघा काय झालं. तू छोटे कपडे घालतेस ना म्हणून तुझ्यावर अत्याचार झाला. तू मुलगी म्हणून जन्माला आली म्हणून तुझ्यावर अत्याचार झाला. तू रात्री बाहेर पडते म्हणून तुझ्यावर अत्याचार झाला. तू पोरांसोबत राहते म्हणून तुझ्यावर अत्याचार झाला. तू स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागलीस ना म्हणून तुझा अत्याचार झाला. म्हणून तुझ्यावर अत्याचार झाला. म्हणून तुझ्यावर अत्याचार झाला. म्हणून तुझ्यावर अत्याचार झाला. थांबा, पाहिलंत ना तुम्ही काय चूक होती यात माझी. लढाई माझी मोठी, मी अन्यायाशी लढते. लढाई माझी मोठी, मी अन्यायाशी लढते. लढाई तिची मोठी, ती अन्यायाशी लढते. नजर ती गाण्याने तिला जागोजागी छळते. तिचा धिक्कार हो करते, सारी माणुसकी विसरते. धिक्कार हो करते, सारी माणुसकी विसरते. बोला तुमचं वय आणि नाव सांगा. माझं नाव रिया. मला ही लाडाने चिंकी बोलत आणि मी फक्त 4 वर्षाची. मी डॉक्टर प्रणिता.
मी 26 वर्षाची तरुणी. मी कमलाबाई 70 वर्षाची म्हातारी. बोला तर मग, काय काम आहे तुमचं? मी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी जात होती. वाटेत मला एक काका दिसले. त्यांनी मला खाऊ दिलं. मी आधी नको बोलली, मग ते बोलले बाळा घे. मग मी घेतलं. नंतर ते हळूच माझ्या जवळ येऊ लागले. त्यांचा हात माझ्या अंगावर जाऊ लागला. मला समजत नव्हतं मी काय करू. मी जोरात ओरडायला लागले. नंतर त्या काकांनी बोललं, मग परत त्यांचा हात माझ्या अंगावर जाऊ लागला. आणि जे माझ्यासोबत घडलं ते मी तर नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये जाऊन लोकांची सेवा करत होते. कामं संपूर्ण आरामाला निघाले होते आणि नुकताच माझा डोळा लागला होता. आणि झोपेत मला जाणवत होतं की कोणीतरी माझ्या अंगात अंदरून आग फिरवते. आणि मी दचकन उठले आणि पाहते तर काय, ती माणसं माझ्या डोळ्यासमोर उभी होती. आणि त्यांनी माझ्यावरती अत्याचार केला. आणि ते सहन करण्यात का मुळीच नव्हतं. ते वेदना, ते त्रास, म्या संकष्टीच्या दिवशी कीर्तनाला गेले होते आणि येताना खूप उशीर झाला. म्हणून मी एकटीच निघाले. आणि तेवढ्यातच त्यांनी मला गाठलं आणि माझ्यावर अत्याचार केला. तुम्ही म्हणता ना छोटी कपडे घातल्यावर अत्याचार होतो. काय दिसलं असेल माझ्यासारख्या 70 वर्षाच्या म्हातारीत त्यांना? काय चुकलं ह्यांचं? काय चुकलं आमचं? जेव्हा एका 4 वर्षाच्या छोट्याशा मुलीवरती अत्याचार होतो ना, तेव्हा सांगा आमचं काय चुकतं. जेव्हा का 26 वर्षाच्या पोरीवरती अत्याचार होतो ना, तेव्हा सांगा आमचं काय चुकतं. ओ हे सोडा हो. जेव्हा का 70 वर्षाच्या म्हातारीवरती अत्याचार होतो ना, तेव्हा सांगा आमचं काय चुकतं. तुम्ही म्हणता ना की आम्ही छोटे छोटे कपडे घातल्यावर आमच्यावरती अत्याचार होतो. नाही हो नाही. आमच्यावरती अत्याचार तुमच्या घाणेरड्या दसऱ्यांनी आणि छोट्या बुद्धीने होतो. पण हे सगळं घडून गेलं आणि माणसाने विसरून जातात बघ. पण आता आपण एक नवीन सुरुवात करू शकतो. ह्या समाजात एका स्त्रीला, एक माणूस, एक व्यक्ती म्हणून बघू शकतो. हा बदल आपण सगळे मिळून आणू शकतो. तुम्ही यावं बदलावं घडवीत यावं. गणपती बाप्पा मोरया. हे माझ्या भक्तांनो, ज्या ठिकाणी अत्याचार, हिंसा, भेदभाव होतात ना, अशा ठिकाणी यायला मला मुळीच आवडत नाही. आणि हो, आत्तापर्यंत तुम्ही माझ्याकडे इच्छा मागत आलात आणि मी त्या पूर्णही करत आलो. पण आज मी तुमच्याकडे इच्छा मागतोय आणि आशा आहे की तुम्ही ती पूर्ण कराल. मी जसा पार्वती मातेचा, रिद्धी सिद्धी यांचा आणि समस्त स्त्रियांचा जसा आदर करतो ना, तोच आदर माझ्या प्रत्येक भक्ताने करावा असं मला वाटतं. म्हणून कीर्ती जागर या उपक्रमातून NSSचे स्वयंसेवक माझं म्हणणं तुमच्यासमोर मांडत आहेत. आणि या सर्व पथनाट्यांतून जनजागृती होणे ही तर श्रींची इच्छा. गणपती बाप्पा मोरया. चला तर आपण सगळे मिळून एक शपथ घेऊया. गणपती बाप्पा, मी शपथ घेते की मी कुठल्याही मुलीकडे वाकडे नजरेने बघणार नाही. गणपती बाप्पा, मी शपथ घेते की मी कोणत्याही मुलीवरती कसली बंधनं नाही लादणार. गणपती बाप्पा, मी शपथ घेतो की रात्री बाहेर पडलेल्या मुलींना संधी मोडण्यावर जबाबदारी म्हणून बघणार. गणपती बाप्पा, मी शपथ घेतो की महिलांच्या विचारांची मी सन्मान करेन. गणपती बाप्पा, मी शपथ घेते की कुठल्याही अन्याय आणि अत्याचाराला न घाबरता मी माझं काम करेन. गणपती बाप्पा, मी शपथ घेते की मी त्यांच्या वागण्यावरून त्यांचं चारित्र्य ठरवणार नाही.